वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य लक्ष्मणबुवा इगतपुरीकर यांचे जीवनचरित्र. अखंड नामस्मरण, कडकडीत ब्रह्मचर्य, निरपेक्षता, तज्जन्य मनाची शुचिता, आचार पावित्र्य, मनाचा मोकळेपणा, सत्याची चाड, एकनिष्ठ गुरुभक्ती इत्यादी साधू पुरुषांचे गुण ज्यांच्या ठिकाणी उत्कटतेने वसत होते, किंबहुना दैवी संपत्तीचेच आगर होते, त्या श्रीगुरु लक्ष्मणबुवा इगतपुरीकरांचा जन्म सन 1877 साली वडील केरूजी व आई भागूबाई यांच्या पोटी इगतपुरी येथे झाला. बुवांचे पूर्वज हे धनगर हाटकर समाजाचे. हा समाज मेंढपाळ असून शेती करणारा. बुवांचे घराणे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आंबूर या गावचे होय. घराण्याचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा व आराध्य दैवत पंढरपूरचा श्री पांडुरंग होय. लक्ष्मणबुवांचे आजोबा श्री काळोजी खेमनेर हे शूरवीर लढवय्ये होते. पेशवाई संपली होती, इंग्रजी राजवट स्थिरावली होती, तरीसुद्धा मोगलाईत अधूनमधून दंगे होत. अशाच एका दंग्यात काळोजींचा अंत झाला व मुलांची जबाबदारी काळोजींच्या पत्नी वालूबाई यांच्यावर पडली. त्यांना 2 मुले होती. पहिला केरोजी व दुसरा दाजीबा. पुढे मुले मोठी झाल्यावर 1865 ते 1870च्या काळात केरोजी व दाजीबा त्यांचे मामा धोंडीबा यांच्याबरोबर इगतपुरीला आले. तिथेच पुढे केरोजी यांचा भागूबाई यांच्याशी विवाह होऊन लक्ष्मणबुवांचा जन्म झाला. लक्ष्मणबुवांना 2 ज्येष्ठ बंधू होते, मारुती, गोविंद. तर एक कनिष्ठ बंधू व 3 कनिष्ठ बहिणी होत्या, गोपाळ, म्हाळसा व गिरिजा, गंगा अशी एकूण 7 जण भावंडे होत. लक्ष्मणबुवांच्या घराशेजारीच शंकरराव व आप्पाराव पांघारकर बंधूंचे घर होते. हे दोघेही मोठे पारमार्थिक होते. त्यांच्या घरी रोज नियमाने रात्रीचे पंचपदी भजन होत असे. लक्ष्मणबुवांच्या मातोश्री बुवांना लहानपणी भजनास घेऊन जात. इसवी सन 1883 साली वयाच्या 6व्या वर्षी बुवांना शाळेत घातले. तिथे इंग्रजी 4थी पर्यंत बुवांचे शिक्षण झाले. पुढे घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे शिक्षणाला पूर्ण विराम देऊन बुवा नोकरीकडे वळले. इसवी सन 1891 साली त्यांनी GIP रेल्वेमध्ये इगतपुरी येथे दरमहा 5 रुपये वेतनाच्या नोकरीस प्रारंभ केला. बुवांना भजनाचा खूप छंद होता. रोज रात्री गांधी चौकात राम मंदिरात रेल्वेमधील काम करणारे काही मंडळी भजन करीत. लक्ष्मणबुवा रोज नियमाने उपस्थित राहत. रोज भजनात नवीन अभंग म्हणायचा असा त्यांचा नियम. त्यासाठी कामावर जाताना ते भजनी मालिका घेऊन ज्ञानेश्वरी बरोबर घेऊन जात. पुढे गोरे अधिकारी त्यांना रागावू लागले. याला कंटाळून
बुवांनी नोकरीचा राजीनामा दिला, पण त्यांनी भजनी मालिका व ज्ञानेश्वरी कधीच सोडली नाही. एके दिवशी राम मंदिरातील भजनात त्यांचे वैकुंठवासी गुरुवर्य बंकट स्वामी यांच्याशी भेट झाली. भेटीचे रूपांतर गाढ मैत्रीत झाले की जी मैत्री आयुष्यभर टिकली. हे दोघेही भजनाचे व्यसनी समवयस्क, त्यामुळे संध्याकाळच्या भजनाला अपूर्व रंग चढे. त्या काळात 1889 साली सद्गुरू जोग महाराजांचे बंधू आबासाहेब जोग यांची बदली पुण्याहून इगतपुरीला झाली व त्यांच्याबरोबर सद्गुरू जोग महाराज देखील इगतपुरीला आले. त्या काळात श्री जोग महाराजांची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्यामुळे शंकरराव व आप्पाराव पांगारकर बंधूंनी श्री जोग महाराजांना आपल्या घरी भजनासाठी बोलावले. तसेच गावातील इतर भजनी मंडळींनाही भजनाचे निमंत्रण दिले. त्या दिवशी रात्री भजनात लक्ष्मणबुवाही बंकट स्वामींना घेऊन उपस्थित झाले. सद्गुरू जोग महाराजांची गोरीपान भव्य गंभीर मुद्रा पाहून त्याच क्षणी सद्गुरू जोग महाराजांविषयी दोघांना आकर्षण वाटू लागले. सद्गुरू जोग महाराज ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव इत्यादी ग्रंथ सांगत असत. त्या प्रवचनांना ही दोन्ही मंडळी उपस्थित राहत. परिणामतः जोग महाराजांच्या सानिध्यात परमार्थिक चिंतनात काळ जाऊ लागला. दरमहा वद्यवारीला सद्गुरू जोग महाराज इगतपुरीवरून मधल्या रस्त्याने श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पायी जात. त्यांच्याबरोबर हे दोघेही जात असत. लक्ष्मण बुवांनी तर या वारीचे व्रतच स्वीकारले होते. तेव्हा लक्ष्मण बुवांचे वय होते 14 वर्षाचे. गावात प्लेगची साथ आली म्हणून गावाच्या बाहेर स्मशानाजवळ एक झोपडी बांधून त्यात सद्गुरू जोग महाराज ज्ञानेश्वरी, अमृत अनुभवादी ग्रंथ सांगत असत. पुढे 2 महिन्यांनी आबासाहेबांची बदली पुण्यास झाली व जोग महाराज पुण्यास जावयास निघाले. गावातील भजनी मंडळी, इतर श्रोतृवर्ग, लक्ष्मणबुवा, बंकट स्वामी इत्यादी मंडळींना वाईट वाटले. त्या सर्वांच्या आग्रहावरून जोग महाराजांनी काही दिवसासाठी इगतपुरीला पुन्हा येण्याचे आश्वासन दिले व महाराज पुण्यास निघून गेले. काही दिवसांनी सांगितल्याप्रमाणे महाराज इगतपुरीला आले व पुन्हा गावाबाहेरील स्मशानाजवळील झोपडीत ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आदी ग्रंथांचे पाठ सुरू झाले. सर्व मंडळींना आनंद झाला. या काळात लक्ष्मणबुवा व बंकट स्वामी हे सद्गुरू जोग महाराजांच्या आध्यात्मिक विचारधारेत पुरते नाहून निघाले. हा ज्ञानयज्ञ जवळपास 2 महिने चालला. पुढे त्याची सांगता होऊन सद्गुरू जोग महाराज पुण्यास जाण्यास निघाले. त्यांच्याबरोबर बंकट स्वामीही पुण्यास निघाले. लक्ष्मणबुवांनी सद्गुरूंना व प्रियमित्राला रेल्वे स्टेशनवर अश्रुपूर्ण नेत्रांनी निरोप दिला व पुढे 1.5 ते 2 वर्ष इगतपुरीला मध्येच अभंग पाठांतर, ज्ञानेश्वरी चिंतन इत्यादी बुवा करू लागले. पण सद्गुरूंचे दर्शन नाही. प्रियमित्र बंकट स्वामी ज्या भंडाऱ्या डोंगरावर होते तिथे आले व एकत्र अनुष्ठान करू लागले. इथून पुढे सर्वच वेळ लक्ष्मणबुवा बंकट स्वामींबरोबरच राहिले. बरोबरच सर्व अनुष्ठाने केली. गुरुवर्य मामासाहेबांच्या भाषेत सांगायचे तर लक्ष्मणबुवा स्वामींमध्येच गुप्त झाले. त्यामुळे भंडारा, भामचंद्र डोंगरावरची अनुष्ठाने, सद्गुरू जोग महाराजांच्या घरी पुण्यात राहून घेतलेले शिक्षण, आळंदीतील अजानवृक्षाखालील 108 पारायणे, पुन्हा लोणावळ्यामधील शिबिर, डेहराडून येथील वेदांत शिक्षण आणि स्वतःहून स्वीकारलेला अज्ञातवास व पुन्हा सद्गुरू जोग महाराजांची शरणागती इत्यादी प्रसंग द्विरुक्तीने होणाऱ्या विस्तार भयास्तव आपण बंकट स्वामींच्या चरित्रातून पाहणे इष्ट होईल. सद्गुरू जोग महाराजांच्या आज्ञेने लक्ष्मणबुवा इगतपुरी व परिसरात कीर्तन प्रवचनाद्वारे कार्यरत झाले. भूतपूर्व इंदूर संस्थानचे राजे श्री तुकोजीराव होळकर यांनी
नामसप्ताहासाठी लक्ष्मण बुवांना आग्रहाचे आमंत्रण पाठविले. लक्ष्मण बुवा आपले शिष्य बन्सीबुवा करवा यांना घेऊन गेले. नामसप्ताह उत्तमपणे पार पडला. शेवटी राजाने बुवांचा सन्मान केला, पण बुवांची निरपेक्ष वृत्ती पाहून राजाला आश्चर्य वाटले. त्यानंतर काही दिवसांनी बुवांचे वडील बंधू गोविंदराव यांचा एकुलता एक मुलगा 1938 साली मरण पावला. त्याचे गोविंदरावांना अनावर दुःख झाले. तेव्हा लक्ष्मण बुवा घरी आले व त्यांनी निर्माण मोहा जितसंग दोषा या श्लोकावर प्रवचन केले आणि वडील बंधूंचा शोक दूर केला. लक्ष्मण बुवांच्या वाणीचा परिणाम असा झाला की त्यापुढे त्यांच्या वडील बंधूंनी कधीच शोक केला नाही. एकदा 15-20 जणांना बरोबर घेऊन लक्ष्मण बुवा द्वारकेस निघाले. रस्त्यात मातृगयेस सर्व मंडळी उतरली. तेथील क्षेत्रीचे ब्राह्मण प्रत्येकाकडून 10 रुपये घेऊन आपल्या पूर्वजांना आम्ही स्वर्गात जागा मिळवून देऊ असे सांगत होते. बुवांना राग आला. ते त्या ब्राह्मणावर जोरात खवळले. तुमच्या सांगण्यावरून आमचे पितर स्वर्गात जाणार का? आत्ताच्या आत्ता ही लूट थांबवा. ब्राह्मण घाबरला. त्याने लक्ष्मण बुवांचे पाय धरले व आनंदाने तीर्थविधी सांगितला. शेवटी लक्ष्मण बुवांनीही त्याला माफ केले व दक्षिणाही दिली. बुवा व्यवहाराच्या बाबतीत अतिशय चाणाक्ष असत. प्रवासाला जाताना अगदी लहान सहान गोष्टीही ते न विसरता घेत. 1928 साली गुरुवारी बंकट स्वामींच्या योजनेतील नाशिक येथील अधिक मास महोत्सव लक्ष्मण बुवांच्या नियोजनाखालीच पार पडला. एक दिवस सद्गुरू जोग महाराजांनी दिलेले एकनाथी भागवत बुवांना सापडेना. खूप शोधाशोध केली पण काही मिळेना. त्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या बन्सी बुवांकडे भागवत मागितले. बन्सी बुवांनी नुकतेच बिऱ्हाड बदललेले असल्यामुळे त्यांनाही भागवत सापडेना. शेवटी रात्री लक्ष्मण बुवा बेचैन झाले. झोप लागेना. अस्वस्थता वाढू लागली. शेवटी रात्रीच्या वेळी बन्सीबुवा झोपले असताना भगवान पांडुरंग त्यांच्या स्वप्नात आले व बुवांचे भागवत पलीकडील पिशवीत आहे, ते आत्ताची आत्ता त्यांना निघून दे असे सांगितले. बन्सीबुवा खडबडून उठले, भागवत घेतले व लक्ष्मण बुवांजवळ आले. त्यांना भागवत दिले आणि घडलेली हकीकत सांगितली. लक्ष्मण बुवांना वाईट वाटले. आपल्यामुळे देवाला त्रास झाला याची हळहळ त्यांना वाटली. पण बन्सीबुवांचे कौतुक त्यांनी केले. ते म्हणाले, अरे माझ्या आधी देवाने तुला दर्शन दिले. शेवटी भगवंताने केलेल्या सहाय्याची कृतज्ञता म्हणून इगतपुरीला बुवांनी नाथ भागवताचे पारायण केले. बुवा अत्यंत अंतर्मुख व कमालीचे विरक्त होते. भर कीर्तनात पाऊस जरी पडू लागला तरी बुवांना भान नसे. बुवा जितके भगवत भक्त होते तितकेच देशभक्तही होते. 1920 साली लोकमान्यांचे देहावसान झाले व भारताच्या स्वातंत्र्य युद्धाची सूत्रे महात्मा गांधींकडे आली. गांधींचे विचार बुवांना खूप आवडत. मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमतीहून निघणाऱ्या यात्रेला प्रतिसाद देण्यासाठी बुवांनी आळंदीहून जोग महाराज पथक नावाची दिंडी काढली होती. दांभिकतेवर बुवा कडाडून टीका करत. कीर्तनाचे पैसे घेणारे नरकाला जातील यावर त्यांचे ठाम मत होते. कर्महीन ब्राह्मणांचा ते चांगला समाचार घेत. चालू कीर्तनात छातीवरती अभिमानाने हात ठेवून नरसिंहाचा मुलगा विष्णुबुवा जोग या ब्राह्मणाचा मी शिष्य आहे असे ते सांगत. वारकरी शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून शेवटपर्यंत बुवांनी संस्थेची सर्वतोपरी सेवा केली. वैकुंठवासी मारुतीबुवा गुरव, वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज गेल्यावर 1944 ते 1952 पर्यंत ते संस्थेचे अध्यक्ष होते. बंकट स्वामींच्या जाण्याने त्यांना खूप दुःख झाले.
तेथून पुढे गुरुवर्य मामासाहेब हाच त्यांना आधार वाटे. इगतपुरी येथील सद्गुरू जोग महाराजांनी सुरू केलेल्या माघशुद्ध दशमीच्या सप्ताहास मोठे स्वरूप आणण्यास त्यांनी अपार मेहनत घेतली. सार्थ ज्ञानेश्वरीच्या संपादनातही त्यांनी आपले योगदान दिले. कीर्तन मार्ग प्रदीप नावाचे पुस्तकही त्यांनी प्रकाशित केले होते. वरचेवर त्यांची प्रकृती बिघडत असे, पण 1952 साली जून महिन्याच्या सुरुवातीसच त्यांच्या पाठीवरती भले मोठे कारकोळी नावाचे गळू निर्माण झाले. त्याची आग फार होत होती. मामासाहेबांनी तात्काळ त्यांना पुण्यातील ताराचंद हॉस्पिटलमध्ये आणले. तेथे त्यांना 22 दिवस ठेवण्यात आले. वृद्धावस्थेमुळे फिरणेही अशक्य झाले होते. त्यातच छातीचा विकार, पोटदुखी इत्यादी आजारांनी उचल खाल्ली. डॉक्टरांचे उपचार चालू होते, पण अपेक्षित प्रतिसाद येत नसे. या काळात नारायणबुवा शास्त्री, सोपानकाका देशमुख, विठ्ठलबुवा चौधरी, कृष्णादेव मुंढे आदी मंडळींनी बुवांची अहोरात्र सेवा केली. आषाढीची वारी जवळ आली. लक्ष्मणबुवा पंढरपूरला जाण्याविषयी आग्रह धरू लागले. शेवटी मामांच्या सांगण्यावरून त्यांचा वारीला जाण्याचा बेत रखडला. आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी बुवांनी उपवास केला. दुसऱ्या दिवशी द्वादशीचे पारणे सोडले आणि आषाढ शुद्ध त्रयोदशीला भगवान पांडुरंगाच्या चरणी बुवांनी आपला प्राण विसर्जित केला. आयुष्यभर निस्पृहपणे जगलेल्या बुवांनी धनम गरवत यस्य सहा धनगराहा, धन विषाप्रमाणे समजतो तो धनगर, हा विलक्षण अर्थ आपल्या जीवनातून सार्थ ठरविला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.